कधी असं झालंय का, की अचानक तुला हा व्हिडिओ दिसला. मोबाईल बघत असताना अचानक तुझं पोट इथे येऊन थांबलं. हा योगायोग नाही. आज स्वामीने तुला इथं थांबवले, म्हणजेच तुझ्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे. तुझं मन सध्या खूप थकलेलं आहे. काहीतरी मना ओझं घेऊन तू फिरत आहेस. लोकांसमोर हसतोस, पण आतून मात्र तुटत चालला आहेस. स्वामी सगळं पाहतायत. त्यांना तुझ्या मनात चाललेले घालमेल, तुझ्या मनातील दुःख त्यांना दिसत आहे. तू शांतपणे सहन केलेली वेदना त्यांना जाणवत आहे. तुला वाटते ना, की माझं कोणीच ऐकत नाही. पण स्वामी तुझं तू न सांगताही सगळं ऐकून घेतात. तू खूप प्रयत्न केलेस लोकांना खुश ठेवायला, त्यांचं मन जपायला, घरासाठी झटलास, स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या मागे धावलास. पण एवढं करूनही गोष्टी हातातून निसटल्या. आणि आता तुला वाटते, मी एकटाच आहे. कोणीच नाही माझ्याबरोबर. कोणीच मला समजून घेत नाही. पण थांब, स्वामी तुला सांगत आहेत, मी आहे तुझ्यासोबत. ही वेळ तुझी परीक्षा आहे, शेवट नाही. तुझ्या आयुष्यात ज्या समस्या आल्या आहेत, त्या तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी आल्या आहेत. आणि एका मोठ्या वेगळ्याच उंचीवर नेण्यासाठी आल्या आहेत. लक्षात ठेव, जेव्हा परिस्थिती सर्वात कठीण असते ना, तेव्हा दैवी शक्ती सर्वात जवळ असते. तू हार मानायच्या आधी हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला. याचा अर्थ काय आहे? स्वामी अजून तुझ्यावर विश्वास ठेवतात. तुला कितीही तोडलं तरी तू हरणारा नाहीस. तू विशेष आहेस. तुझ्यात एक वेगळी शक्ती आहे. तुझ्या आयुष्यात एक मोठा बदल आणि चमत्कार होणार आहे. पण स्वामीवर विश्वास हवा, श्रद्धा हवी. आजपासून एक निर्णय घे. मनातून भीती काढ आणि तुझ्या आजूबाजूला जे नकारात्मक लोक आहेत त्यांच्यापासून दूर राहा. स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव. आणि रोज सकाळी उठल्यावर एक वाक्य म्हण, स्वामी माझं मार्गदर्शन करा. प्रत्येक कामात मला मदत करा. मला यश द्या. मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतो. आणि मग बघा, हळूहळू परिस्थिती बदलायला लागेल. आता काळजी करू नको. तू आत्तापर्यंत जेवढं सहन केलं, तितकं कुणी सहन करू शकत नाही. स्वामी म्हणतात, रात्र कितीही लांब असली तरी सकाळही होतेच. तसेच देव कधीही उशीर करत नाही. तो योग्य वेळ आली की आपली योजना सुरू करतो. आज तुझ्या संघर्षातून जात आहे, तोच उद्याच्या तुझ्या शक्तीचा पाया आहे. आजपासून सगळं बदलायला सुरुवात होईल. तुझं मन शांत होईल. घरात सुखाने शांती लागेल. मन स्थिर व्हायला लागेल. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस रडत होतास, ती तुला आता भेटेल. विश्वास ठेव. स्वामींचा आशीर्वाद काम करत आहे. आज एक वचन दे, मी तुटणार नाही, थांबणार नाही, घाबरणार नाही, कारण माझ्या मागे स्वामी आहेत. आणि जेव्हा भक्त ठामपणे उभा असतो, तेव्हा संपूर्ण विश्व त्याच्या मागे उभे राहते. जसं प्रत्येक वादळानंतर आकाश स्वच्छ होऊन जातं, तसं तुझं आयुष्य स्वच्छ आणि उजळ होणार. जर हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. हा योगयोग नाही, ही एक हाक आहे. स्वामी तुला बोलवत आहेत. उत्तर दे, श्रद्धेने, धैर्याने आणि विश्वासाने. सगळं चांगलंच होणार आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तुला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.